जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न. आज आपली सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 14 आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये आज आपण एकूण 30 प्रश्न बघणार आहोत. हे 30 प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे हे 30 प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना. तर या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही व्हिडिओच्या शेवटीला तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा टाकू शकता. चला बघा प्रश्न काय आहेत. तर प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय राज्यघटनेनुसार घटक राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक कोण करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, राष्ट्रपती. तर राज्यपालांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2, लोकसभेच्या सदस्याची निवड कोणाद्वारे केली जाते? बघा, तर लोकसभेच्या सदस्याची निवड थेट जनतेद्वारे केली जाते. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 3, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 4, कोसी नदीचा उगम कोणत्या देशात होतो? कोसी नदीला अजून एक नाव आहे गंडक. तर कोसी नदीचा उगम कोणत्या देशात होतो? तर नेपाळ या देशामध्ये होतो. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. पुढील प्रश्न क्रमांक 5, भारतात आर्थिक नियोजनाची मुख्य जबाबदारी सध्या कोणाकडे आहेत? तर आर्थिक नियोजनाची मुख्य जबाबदारी ही नीती आयोगाकडे असते. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 6, भारतात चहाच्या उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहेत? तर चहाच्या उत्पादनांमध्ये आसाम हे राज्य आघाडीवर आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 7, काझीरंगा उद्यानात गेंड्या व्यतिरिक्त इतर कोणता मोठा प्राणी मोठ्या संख्येने आढळतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी होणार, रानटी म्हैस. तर काझीरंगा उद्यानामध्ये गेंड्या व्यतिरिक्त इतर कोणता मोठा प्राणी आहे? तर रानटी म्हैस हा प्राणी आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, अरबी समुद्राची राणी असे कोणत्या भारतीय शहराला म्हटले जाते? तर अरबी समुद्राची राणी ही कोची या शहराला म्हटले जाते. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9, लोथलवरून सिंधू संस्कृतीचे लोक कोणत्या प्रदेशाशी सागरी व्यापार करत असत? तर लोथलवरून सिंधू संस्कृतीचे लोक मेसोपोटिया या प्रदेशाशी सागरी व्यापार करत असे. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 10, जालियनवाला बाग हत्याकांड ही दुर्दैवी घटना कोणत्या तारखेला घडली? तर जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना 13 एप्रिल 1919 साली घडली होती. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 11, पंडित नेहरूंनी आपल्या मुलीसाठी तुरुंगातून लिहिलेल्या पत्रांच्या संग्रहाला काय म्हणतात? बघा प्रश्न काय आहे. पंडित नेहरूंनी आपल्या मुलीसाठी तुरुंगातून लिहिलेल्या पत्राच्या संग्रहाला काय म्हणतात? तर ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री असे म्हणतात. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 12, शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत?
महत्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी, गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक आहेत. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. 1858च्या कायद्यानुसार भारताचा पहिला व्हाईसराय म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर 1858च्या कायद्यानुसार भारताचा पहिला व्हाईसराय म्हणून लॉर्ड कॅनिंग यांची नियुक्ती केली होती. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 14. मतदानाचे वय कमी केल्यामुळे भारताच्या लोकशाहीवर कोणता मुख्य परिणाम झाला? बघा, हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, तरुणाचा राजकीय सहभाग वाढला. कशामुळे? तर मतदानाचे वय कमी केल्यामुळे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी. प्रश्न 15. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचं विचारलं काय आपल्याला, तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? सोपा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ए, प्रतिभाताई पाटील या महिला किंवा भारताच्या पहिल्या महिला. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 16. लाफिंग गॅस चे शास्त्रीय नाव काय आहे? हा प्रश्न सायन्स वरती आहे. सायन्सचे प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, नायट्रस ऑक्साईड असे लाफिंग गॅसला शास्त्रीय नाव आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 17. रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध कोणी लावला? शोध विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 18. भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती? काय? नियोजन आयोगाची. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, 1 एप्रिल 1951 साली नियोजन आयोगाची स्थापना झालेली होती. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणते संप्रेरक प्रामुख्याने कार्य करते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी, इन्सुलिन. तर रक्तातील साखरेचे प्रमाण, इन्सुलिन हे संप्रेरक जे आहे ते प्रामुख्याने कार्य करत असते. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 20. भारताच्या राष्ट्रगीताचे मूळ लेखक कोण आहेत? तर राष्ट्रगीताचे मूळ लेखक कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होणार. प्रश्न क्रमांक 21. निसर्गात आढळणारा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे? बघा, नैसर्गिक पदार्थ हा हिरा आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 22. समुद्राच्या पाण्यात मिठाचे सरासरी प्रमाण किती टक्के असते? तर समुद्राच्या पाण्यामध्ये मिठाचे सरासरी प्रमाण 3.5% असते. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 24. प्रोटॉन या उप अणुकणाचे अस्तित्व प्रयोगाद्वारे सिद्ध करण्याचे श्रेय प्रामुख्याने कोणाला दिले जाते? तर प्रोटॉन या उप अणूचे कणाचे अस्तित्व प्रयोगाद्वारे सिद्ध करण्याचे श्रेय अर्नेस्ट रुदरफोर्ड यांना दिले जाते. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 25. भारतात पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला? तर पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा तारापूरमध्ये स्थापन करण्यात आला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर तारापूर हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. लक्षात असू द्या, इम्पॉर्टंट आहेत. प्रश्न क्रमांक 26. शांती निकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
तर शांती निकेतनची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती हे अमर्त्य सेन आहेत. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 28. गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए असणार आहे बोधगया. बोधगया या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. प्रश्न 29. सूर्याच्या केंद्रभागात चालणाऱ्या कोणत्या प्रक्रियेमुळे प्रचंड ऊर्जा निर्माण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय डी अणुसंमेलन. तर सूर्याच्या केंद्रभागात चालणाऱ्या अणुसंमेलन प्रक्रियेमुळे प्रचंड ऊर्जा निर्माण होते. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. प्रश्न 30. सावित्रीबाई फुले यांचे नाव महाराष्ट्रातील कोणत्या प्रसिद्ध विद्यापीठाला देण्यात आले आहेत? हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी पुणे विद्यापीठ. तर पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आलेले आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे 30 प्रश्न. तुम्हाला प्रश्न कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. बघा प्रश्न काय आहेत. दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय ए 28 फेब्रुवारी, पर्याय बी 1 फेब्रुवारी, पर्याय सी 30 फेब्रुवारी आणि पर्याय डी 10 फेब्रुवारी. या पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते पर्याय तुम्हाला कमेंट करून सांगा.